दक्षिण सोलापूर येथील बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे बेमुदत आंदोलन। दक्षिण सोलापूर अप्पर तहसीलदार कार्यालय हद्दीत भंडारकवटे, कुसूर, खानापूर, तेलगाव येथील भीमा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा होत असून शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडत आहे। म्हणून 26 मे 2026 रोजी बहुजन हक्क सामाजिक संघटनेच्या वतीने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अद्याप पर्याय कोणतीही कारवाई झाली नसल्याने सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत आंदोलन सुरू आहे। शासनाचे नियमाला बगल देत लाखो ब्रास वाळू जेसीबी व फोकलेन याद्वारे हायवा या वाहनातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करत असल्याचे मोहन थळंगे व सचिन फडतरे यांनी सांगितले। यामध्ये दक्षिण सोलापूर अप्पर तहसीलदार कार्यालय हद्दीतील महसूल अधिकारी, कर्मचारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी, कर्मचारी यांची हात मिळवणी करून शासनाचे महसूल बुडवत आहेत। यांच्यावर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू आहे। यावेळी मोहन थाळंगे, अफजल शेख, राज कोळी, कीर्तिपाल घोडकुंबे, हबीब शेख उपस्थित आहेत। सरासरी बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात लाखो बरास जेसीबी, पोकलेन, यारी या असे अनेक प्रचलित यंत्राद्वारे त्या वाळूचा उत्खनन झालेला आहे। म्हणून आमची मागणी काय, संबंधित सर्व ठेकेदार व चिरीमिरी घेतलेले अधिकारी यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे आणि त्या वाळूच्या नदीपात्राचे पाहणी करून पंचनामे व्हावे व ह्यांच्या सगळ्यावर कारवाई व्हावी हे मागण्यासाठी आम्ही बसलेला आहे। आज बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणकर्ते मोहन थळंगे, सचिन फडतरे, अफजल शेख, हबीब शेख व बहुसंख्य कार्यकर्ते घेऊन आम्ही आंदोलनाला सनदशील मार्गाने आंदोलन करीत आहे। जर कारवाई झाली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन नदीमध्ये उड्या मारून करण्यात येईल, याची तुम्ही दखल घेतली पाहिजे एवढं सांगून दक्षिण सोलापूर तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत भंडारकोटा आणि खानापूर हे 2 वाळूचे पॉईंट आहेत। तर हे शासनमान्य असं त्यांनी सांगितलेलं आहे, बरोबर आहे, पण शासनमान्य नावाला आहे, पण हे पूर्ण अनलिगली शासनाच्या GRच्या पूर्ण विरोधातलं वाळू उपसा चालू आहे। त्या विरोधात आम्ही तहसीलदारांना, मंद्रुप येथील अप्पर तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, गौण खनिज शाखा असेल, प्रांत अधिकारी असतील, यांना सर्वांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि RTOलाही पत्र दिलेलं आहे की अवैध वाहतुकीचं जी वाळू आहे ही शासनाच्या नियमाच्या विरुद्ध चालू असताना देखील RTO त्या ठिकाणी लक्ष देत नाही। ओव्हरलोड गाड्या भरपूर चाललेल्या आहेत आणि विशेष सांगायचं म्हणलं तर बघा यामध्ये आम्ही